नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणं केवळ 6 ते 7 दिवस झाले असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याबद्दल आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये हा पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता जमा करण्याची तयारी आता केंद्र सरकारने पूर्ण केली आहे। तसेच आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहोत की हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्या अगोदर जमा करणार असून पुढील 9 दिवसांमध्ये म्हणजे या नवरात्र उत्सवामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता आता जमा होऊन जाणार आहे आणि हा हप्ता केवळ यावेळेस लवकर जमा करण्यामागे 2 प्रमुख कारण असून आम्ही ती कारणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहोत। आणि 21 हप्ता जमा करण्याची तारीख नेमका हप्ता यावेळेस लवकर का वाटप करण्यात येते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2 मिनिटे वेळ काढून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच खालच्या काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेती हंगाम सुरू होताना पावसाने थोडीशी दडी मारली तरी पण शेतकऱ्यांनी पेरणी केल्या आणि यानंतर मागील जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये थोडीशी पीक डोलत असताना राज्यासह संपूर्ण देशामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा नायनाट झाला। तसेच तुम्ही तर पाहताच आहात की आणखीन देखील राज्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालत असून दररोजच्या दररोज लाखो हेक्टर पिकांचे यामुळे नुकसान होत आहे। आणि याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या शेजारील पंजाब राज्यामध्ये मागील 8 दिवसांमध्ये आलेला महापूर आणि या महापुरामुळे पंजाबमध्ये लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून कोट्यावधी जनावरांचा आणि व्यक्तींचा या पुरामुळे बळी गेला आहे। आणि या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देशामधील शेतकऱ्यांना नवरात्र उत्सवामध्ये त्यांच्या पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे देण्याचा निर्णय केला असून केवळ हा हप्ता लवकरच नव्हे तर यावेळेस तुम्हाला वाढीव स्वरूपाचे देखील वाटप करण्यात येणार आहे। कारण की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2000 रुपये सारख्या तुटपुंजी रकमेने काय आधार मिळणार हीच गोष्ट लक्षामध्ये घेता साधारणतः हा पीएम किसान योजनेचा हप्ता आता प्रति शेतकरी 5000 रुपयापर्यंत दिला जाऊ शकतो अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त करण्यात येते। परंतु पुढील केवळ 8 दिवसांमध्ये हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्यामुळे नेमके किती रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील हे आता पाहण्यासारखे असणार आहे। तसेच दुसरे एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये बिहार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीच्या अगोदर जर त्या राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप केला तर तेथील सरकारला याचा मोठा फायदा होईल। आणि निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता पुन्हा वाटप करणे सोपे नाहीये। आणि या दोन्ही गोष्टी लक्षामध्ये घेता आता येत्या नवरात्र उत्सवामध्ये पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याचे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। तर मग अशा प्रकारची पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।